जनरल सायन्स स्टँडर्ड 8 चॅप्टर 3 फोर्स अँड प्रेशर. तर पार्ट 1 आपल्याला पाहायचं आहे फोर्स. आणि याच्यामध्ये आज आपल्याला पाहायचं आहे की कॉन्टॅक्ट, नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस, बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड फोर्सेस अँड इनर्शिया. तर सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट ऑफ ऑल आयझॅक न्यूटन स्टेटेड द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि फळ झाडावरून खाली पडतं याच्यावरून फोर्स हे सगळ्यात पहिल्यांदा न्यूटननी सांगितलं. तर व्हॉट इज फोर्स? फोर्स इज डिफाइंड एज द पुश ऑर पुल or we force is a physical quantity that can change speed, shape, state, direction and dimension of an object is called as the force. Force means any stationary object on which no force is acting remains stationary. An object in motion continues to move with same speed and direction when no force is acting on the object, and this is the first law of motion. तर एखादी स्थिर वस्तू असेल, स्टेशनरी ऑब्जेक्ट जर असेल, त्याच्यावर जर फोर्स लावला नाही आपण तर ती कशी राहते? स्टेशनरीच राहते. एखादी वस्तू आपल्याला हे करायची असेल तर ती तुम्ही लावला नाही फोर्स तर ती स्टेशनरी राहते. आणि जर मोशन कंटिन्यू असेल तर ती मोशन मध्येच राहते. जोपर्यंत तुम्ही फोर्स त्याला लावत नाही तोपर्यंत ती मोशन मध्येच राहते. आता इथे बघा, पुश केल्याबरोबर गाडी हे किक झाली. जेव्हा किक मारली, फोर्स दिला, तेव्हा बॉल काय झाला आहे आणि इथे पुल करत आहे. आता फोर्स म्हणजे काय की फोर्स ऍक्ट्स ऑन टू बॉडीज. दोन्ही गाडी आणि बॉल आहे. इथे तुम्हाला डॉगी दिसत आहे. तर दोन्ही याच्यामध्ये जर इंटरॅक्शन होत असेल तरच फोर्स ऍक्ट होतो कोणत्याही ऑब्जेक्टवर. दिस इज द फोर्स. तर देर आर टू टाइप्स ऑफ फोर्सेस, कॉन्टॅक्ट फोर्स अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. तर कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय? अ फोर्स दॅट ऍक्ट्स थ्रू अ डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑफ द ऑब्जेक्ट्स और व्हाया वन मोर ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज कॉन्टॅक्ट फोर्स. कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय? सरळ सरळ दोन ऑब्जेक्ट्स जे आहेत ते एकमेकांच्या संपर्कामध्ये, सानिध्यामध्ये येतात आणि त्याला म्हणतात, म्हणजे फिजिकली इन कॉन्टॅक्ट विथ each other जर असेल तर that we called it as contact force. तर ज्यामध्ये दोन मस्क्युलर फोर्स आणि फ्रिक्शनल फोर्स. मस्क्युलर फोर्स मीन्स जर आपल्या फिजिकली आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत असेल तर त्याला म्हणतो आपण मस्क्युलर फोर्स. तर इथे जे आहे हा बॉक्स जो आहे तर काय करत आहे? पुश करताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे हा हाताने काय ढकलत आहे, पुश करत आहे, म्हणजे मस्क्युलर फोर्स तिथे अप्लाय होत आहे. म्हणून मस्क्युलर फोर्स काय आहे? कॉन्टॅक्ट फोर्स आहे. मस्क्युलर फोर्स इज अन एक्झाम्पल ऑफ कॉन्टॅक्ट फोर्स अँड इज अप्लाइड टू ऑब्जेक्ट विथ आवर मसल्स. इट इज अप्लाइड इन सेव्हरल केसेस सच एज लिफ्टिंग, पुशिंग अँड पुलिंग. हा कुली एखादा लगेज घेतो तिथे सुद्धा कोणता फोर्स अप्लाय होतो? मस्क्युलर फोर्स. सायकल मध्ये मस्क्युलर फोर्स. हे लिफ्टिंग, पुलिंग आणि पुशिंग मध्ये मस्क्युलर फोर्स जो आहे तो तिथे आपल्याला पाहायला मिळतो. आता फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स मीन्स फ्रिक्शनल फोर्स इज अन एक्झाम्पल ऑफ कॉन्टॅक्ट फोर्स. का बरं कॉन्टॅक्ट फोर्स? कारण की हा जो फोर्स आहे हा बॉक्स आणि सरफेस याच्यामध्ये काय आहे? सरळ सरळ कॉन्टॅक्ट मध्ये येतात ते दोन्ही. आणि म्हणून फ्रिक्शनल फोर्स सुद्धा काय आहे? कॉन्टॅक्ट फोर्स आहे. फ्रिक्शनल फोर्स इज अन एक्झाम्पल ऑफ कॉन्टॅक्ट फोर्स. इन ऍब्सेन्स ऑफ फ्रिक्शनल फोर्स वी विल स्लिप और विल नॉट बी एबल टू वॉक. जर फ्रिक्शनल फोर्स नसेल तर आपण त्या सरफेसवर चालू शकणार नाही.
स्लिप होईल आपण. आणि ऑल ऑब्जेक्ट्स इन मोशन हॅव अ फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स हा मोशन मधले जे काही ऑब्जेक्ट्स असतात तिथे वाहनं चालत असणार व्हेकल मध्ये सुद्धा काय असतो त्या चाकावर अपोजिट फोर्स जो आहे तो फ्रिक्शनल फोर्स ऍक्ट होत असतो. आणि म्हणून हा कॉन्टॅक्ट फोर्स आहे, कारण रस्ता आणि चाक यांच्यामध्ये काय असते कॉन्टॅक्ट असतो, म्हणून त्याला कॉन्टॅक्ट फोर्सचं एक्झाम्पल आहे फ्रिक्शनल फोर्स. ऍक्टिंग ऑन देम विच इज ऍक्टिंग इन द अपोजिट डायरेक्शन ऑफ द मोशन. अपोजिट डायरेक्शननी हा इथे याच्यामध्ये दिसत आहे तुम्हाला की मस्क्युलर फोर्स जो आहे तो पुश आणि फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो अपोजिट डायरेक्शन मध्ये इथे काय होताना दिसत आहे आपल्याला कार्य करताना दिसत आहे. These are the examples of contact forces. तर non-contact forces. Non-contact forces म्हणजे काय? A force applied between two objects even if two objects are not in contact. कॉन्टॅक्ट मध्ये नसताना सुद्धा ऑब्जेक्ट्सला मोशन मध्ये येतो मग ऑब्जेक्ट, त्याला काय म्हणतात नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. तर आपण पाहिलेलं आहे की जेव्हा मॅग्नेट आपण नेल्स घेतो आणि मॅग्नेट, तो मॅग्नेटला दुरून मॅग्नेट जरी नेल्स जवळ नेलं तरी तुम्हाला काय दिसते की ते अट्रॅक्ट होतात, त्या पोलकडे अट्रॅक्ट होताना दिसतात. म्हणजे दूर जरी असेल कॉन्टॅक्ट मध्ये नसतील तरी सुद्धा ते अट्रॅक्ट होतात. म्हणून हे काय आहे नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचं एक्झाम्पल आहे मॅग्नेटिक फोर्स. आयरन नेल्स गेट अट्रॅक्टेड टू द पोल ऑब्जेक्ट ड्यू टू मॅग्नेटिक फोर्स. तर दुसरा आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता पहिलेच आपण सुरुवातीला पाहिलं की अन ऍपल इज फॉलिंग फ्रॉम अन ऍपल ट्री. कोणतंही फळ जे आहे ते काय होते खाली पडते. ऑब्जेक्ट्स आर अट्रॅक्टेड टू द अर्थ ड्यू टू फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. तुम्ही साध्यावर बॉल जरी फेकला तरी तो खालीच येतो. तर दिस इज बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे त्या दोन सरफेस मध्ये कॉन्टॅक्ट नसतो तरी सुद्धा तो अट्रॅक्ट होतो आणि म्हणून ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज द एक्झाम्पल ऑफ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. नेक्स्ट इज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे बिट्स ऑफ पेपर घेतले आपण आणि कोंब जो आहे तो कोंब आपण काय केलं चार्जेस जे असतात त्याच्यावरचे इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज जो आहे तर अपोजिट चार्ज त्याच्यावर इंड्यूस होतो आणि पीसेस ऑफ पेपर अँड द पीसेस स्टिक टू द कोंब. तर दिस इज द एक्झाम्पल ऑफ बेस्ट एक्झाम्पल ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. जरी ते बिट्स ऑफ पेपर जे आपण खाली ठेवलेले आहे आणि कोंब जर ठेवला तर ते पेपरचे बिट्स जे आहेत ते काय होतात त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात. म्हणजे कोणताही कॉन्टॅक्ट नसताना सुद्धा ते अट्रॅक्ट होतात. दॅट मीन्स इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज अन एक्झाम्पल ऑफ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. देन कॉन्टॅक्ट फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. तर नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचे 3 टाइप्स पाहिले आपण, मॅग्नेटिक फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आणि कॉन्टॅक्ट फोर्सचे मस्क्युलर आणि फ्रिक्शनल फोर्स. बॅलन्स्ड आणि अनबॅलन्स्ड फोर्सेस जे आहेत आणि इनर्शिया हे आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघू.